दगलबाज शिवाजी हे नाव ऐकून आपल्यापैकी काहींना धक्का बसला असेल. तर हे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी 1926 साली भोर येथील वसंत व्याख्यानमालेमध्ये दिलेलं हे भाषण होतं. ते भाषण एवढं गाजलं की 1927 साली त्याचं चक्क पुस्तक तयार झालं आणि त्या काळात हजारो प्रती विकल्या गेल्या. प्रबोधनकारांना यामध्ये समजावून सांगायचं होतं, दगाबाज जो स्वार्थासाठी किंवा फसवणुकीसाठी आपल्याच माणसांचा घात करतो तो दगाबाज. हा शब्द नकारात्मक आहे. आणि दगलबाज जो शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी डाव पेचकतो तो दगलबाज. प्रबोधनकारांच्या मते शिवराय हे दगलबाज होते कारण त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी कूटनीतीचा वापर केला. जर समोरून कोणी तुमच्यावर अन्याय करायला येत असेल तर केवळ नैतिकतेच्या गप्पा मारून चालत नाही. तर प्रबोधनकार म्हणतात की अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रू जेव्हा दगा करायच्या उद्देशाने येतो तेव्हा त्याला मारण्यासाठी हातातील वाघ नखे हाच खरा न्याय असतो. शत्रूचा कावा ओळखणे आणि त्यावर प्रतिकावा म्हणजे काउंटर अटॅक करणे ही काही फसवणूक नाही, तर हे खऱ्या अर्थाने राजकारण कुशलता आहे. हे दगा देणाऱ्याला दगडाने ठेचणे ही शिवरायांची महानता असलेले समर्थपणे त्यांनी मांडले. प्रबोधनकारांनी या पुस्तकात शिवरायांना अतिमानव न ठरवता एक व्यवहारवादी राजा म्हणून मांडले. त्यांनी अर्जुनाचे उदाहरण दिले. अर्जुन रणांगणावर मोहग्रस्त झाला, पण शिवराय स्वराज्यासाठी नात्या गोत्याच्या किंवा वैयक्तिक मोहाचा विचार न करता शत्रूचा नायनाट केला. सज्जनांसाठी महाराज साधू होते, पण दुर्जनांसाठी ते तितकेच कठोर आणि कर्दनकाळ होते. महाराज केवळ शस्त्राने नाही तर बुद्धीने लढले. अफजल खानाचा वध हा केवळ एका माणसाचा वध नसून तो अन्यायी सत्तेच्या अहंकाराचा चकनाचूर त्यांनी केला, हे त्यांनी सिद्ध केलं. शिवराय शत्रूला हरवण्यासाठी जी कूटनीती वापरली ती काळाची गरज होती. ही महानता तिने अशा प्रकारे पुस्तकात सिद्ध केली. मात्र आजच्या काळात आपले राजकारणाकडून विशेषतः वाचन संस्कृती कमी झाली. आपलं सामान्य माणसं वाचन लिखाण कमी झालं. यातून आपला फक्त शिवरायांची घोषणा नाव लक्षात राहिलं, तर शिवरायांचा मूळ विचार जो आहे तो कुठेतरी मागे पडतोय. तो आपण पुढे घेऊन जाऊया. धन्यवाद.